नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी एक अत्यंत दुःखद आणि मनाला भिडणारी बातमी आहे। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या 38व्या वर्षी निधन झाले आहे। त्यांचे कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज अपयशी ठरली। मीरा रोड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि मालिकांवरील सृष्टीत शोककळा पसरली आहे। प्रिया मराठे यांनी मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आपला अभिनय गाजवला होता। पवित्र रिश्ता, साथ निभाना साथिया आणि तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठळक छाप सोडली। गेल्या काही वर्षांपासून प्रिया लाईमलाईटपासून दूर होत्या। कोणत्याही कार्यक्रमात किंवा सोशल मीडियावर दिसत नव्हत्या। तरीही त्यांच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे। तिचा शेवटचा व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर आला होता, जिथे तिने आरोग्याच्या कारणास्तव मालिकेतून बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट केले। तिने सांगितले की माझ्या आरोग्याच्या कारणास्तव मी मालिकेतून एक्झिट घेते। प्रिया मराठेची ही शेवटची पोस्ट तिच्या चाहत्यांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी एक संदेशच होती। गेल्या काही महिन्यांपासून तिला कर्करोगाची झुंज चालू होती आणि उपचार सुरू होते, तरीही ती चाहत्यांशी संपर्क ठेवत नव्हती। अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आली आणि मराठी कला विश्वावर शोककळा पसरली। प्रिया मराठेने मराठी आणि हिंदी मालिकांमधील आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले। आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। अनेक कलाकार, सहकारी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे। ज्येष्ठ कलाकार आणि सहकारी महेश बागल म्हणतात, ही अचानक आलेली दुःखद बातमी फारच धक्कादायक आहे। प्रिया खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्वाची आणि सकारात्मक होती। आज मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर प्रिया मराठेच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे। त्यांच्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्वाने चाहत्यांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे। देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना सर्वांच्या मनापासून केली जात आहे।